अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी नाही असं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। उंची वाढवण्यास राज्य सरकारचा विरोध आहे, केंद्राकडे निवेदन दिलेलं आहे असं विखे पाटील म्हणाले। धरणाची उंची वाढवण्याची मागणी कृष्णा खोरे पाणी वाटप लवादासमोर केल्याचं सुद्धा विखे यांनी सांगितलंय। उंची वाढवण्यास सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे, त्यामुळे केंद्राकडून अधिसूचना नाही अशी माहिती सुद्धा विखे पाटील यांनी दिली आहे। रुडकीतील संस्थेच्या अहवालाच्या आधारावर आक्षेप उपस्थित करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तेलंगणा राज्य ज्यावेळी स्वतंत्र झालं तर त्यांनी सांगितलं की या लवादाचा निर्णयाचा परिणाम आमच्या राज्यावर सुद्धा होणार आहे। आता मी नवीन राज्य असल्यामुळे याचं पुनर्विलोकन झालं पाहिजे अशी त्यांची मागणी होती आणि त्या मागणी अनुसरून माननीय सर्वोच्च न्यायालयानं आता त्या निवाड्याला स्थगिती दिलेली आहे आणि त्यामुळे या स्थगितीमुळे कुठल्या प्रकारची याच्यामध्ये अधिसूची केंद्र सरकारनं काढलेली नाहीये। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। शेखर, राधाकृष्ण विखे पाटलांनी तर थेट सांगितलेलं आहे की राज्य सरकारकडून या सगळ्याला विरोध आहे म्हणून। आता यापुढे नेमकं काय घडू शकतं, याबाबतच्या अधिसूचना जर जारी झाली तर काय अडचणी येऊ शकतात? रिधी अगदी बरोबर आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा मुद्दा जो आहे तो उपस्थित होताना पाहायला मिळतोय। काही दिवसांपूर्वीच हा अलमट्टीच्या धरणाची उंची वाढवण्याचा प्रश्न जेव्हा समोर आला त्यावेळी याला कडाडून विरोध जो आहे तो कोल्हापूर सांगली विशेषतः या दोन जिल्ह्यातून करण्यात आला। सांगलीमध्ये देखील कृती समिती जी आहे ती नेहमीच आक्रमक या संदर्भात होताना पाहायला मिळते आणि त्यावरतीच आता आपण बघितलं तर 2019 असू दे 21 मध्ये कोल्हापूर असू दे सांगली असू दे या दोन जिल्ह्यांना मोठा महापुराचा फटका जो आहे तो बसला होता आणि याला कारणीभूत देखील अलमट्टी धरण जे ते आहे। आणि या संदर्भातच माहिती देताना आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे। आम्ही महाराष्ट्र सरकार म्हणून याला विरोध करणार आहे, वेळ पडल्यास न्यायालयात देखील जाऊ अशा पद्धतीची माहिती देखील त्यांनी दिली। त्यामुळे निश्चितच आहे अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याचा हा जो मुद्दा आहे तो आता सरकार कशा पद्धतीने हाताळतंय हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। जी शेखर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।